अंडा लबाबदार तर घरच्या घरीच की नाही रेस्टॉरंटसारखी चव द्यायची गॅरंटी माझी. कारण झालंच होतं तेवढं जबराट. मग याक्की खायला आणि कसं बनवायचं चला की बघूया. तर सगळ्यात आधी की नाही आलं आणि लसूण असं ठस्सा असा ठेचून घ्यायचं. कांदा उभा चिरून घ्या आणि त्याच पद्धतीनं टोमॅटोला सुद्धा असं उभा चिरा. हिरवी मिरची मात्र बारीक चिरून घ्या. आता चॉपरच्या साहाय्यानं मी दाखवलं की नाही त्या पद्धतीनेच टोमॅटो आणि कांदा चॉप करून घ्या. अजिबात स्टंट करायची गरज नाही. गपगुमानं असं वाटीत अंडी फोडून घ्यायची. आता फोडणीसाठी तेलात जिरा आधी घाला, नंतर कांद्याला असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. ह्याच्यातच आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून पुन्हा एकदा परतायचं. नंतर सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, चटणी म्हणजे आपला कोल्हापुरी घाटी मसाला, हळद, धना पावडर, चिकन मसाला आणि कसुरी मेथी घालून असं उलटंपालटं करायचं. अमूल बटर घातल्याने काय होतं माहिती आहे, भाजीला लय भारी चव येते. आता चवीनुसार मीठ आणि पाणी घालायचं. पाणी मात्र अर्धा ग्लासच घालायचं. लय घातलं तर व्हायचं फळकवणी. बघा कसला भारीपैकी आपला मसाला शिजलाय. आता तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही अंडे ह्याच्यात फोडून घालू शकता. मला तर बघा फक्त 4ची गरज होती. आता अंडं फोडून घातल्यानंतर ह्याच्यावरती लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर घालायचं. जर तुम्हाला एक्स्ट्रा स्पाइस हवं असेल तर तुम्ही की नाही अशी हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता. आता झाकण ठेवून की नाही अंडा लबाबदार भारीपैकी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं. आता ऊन आहे तवरच भाकरी किंवा चपाती बरोबर द्यायचा दणका आणि